Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the Advanced Diploma in Human Resource Management. तर आपण तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा या ठिकाणी स्टडी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 8 आहे वेलफेअर मॅनेजमेंट या पेपर नंबर 8चा आपण स्टडी करीत आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये जो युनिट नंबर 4 आहे त्यामधील न्यू कंटेंटचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर तो कंटेंट कोणता आहे तर इम्पॉर्टंट इंडियन लेजिस्लेशन कव्हरिंग सेफ्टी अँड हेल्थ अँड दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके, आपण आज कोणता कंटेंट पाहणार आहोत तर इम्पॉर्टंट इंडियन लेजिस्लेशन कव्हरिंग सेफ्टी अँड हेल्थ अँड दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. तर यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम. ओके, तर यामध्ये व्हरियस ॲक्ट्स आहेत. ओके, यामध्ये व्हरियस ॲक्ट्स आहेत. तर ते ॲक्ट्स कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण सेफ्टी ही का इम्पॉर्टंट आहे ओके त्याचा स्टडी ओव्हरऑल स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या सेफ्टीमध्ये मॅनेजमेंटचा रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे. त्यानंतर आपण ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया ओके याचा देखील ओव्हरऑल स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये काय पाहत आहोत तर इम्पॉर्टंट इंडियन लेजिस्लेशन कव्हरिंग सेफ्टी अँड हेल्थ अँड दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम. म्हणजे काय आहे ते तर जे काही सेफ्टी आणि हेल्थ आहेत आणि त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम कशी आहे आणि त्याचे आपल्या इंडियामधील लेजिस्लेशन त्याचे कायदे या सेफ्टी आणि हेल्थचे लेजिस्लेशन आणि त्याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम कशा प्रकारची आहे आणि ते का इम्पॉर्टंट आहे याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर आपल्या इंडियामधील सेफ्टी आणि हेल्थ यांच्यासाठी जे काही लेजिस्लेशन्स आहेत, जे काही कायदे आहेत ओके जे इम्पॉर्टंट कायदे आहेत तर ते कायदे कोणते आहेत, ते लेजिस्लेशन कोणते आहेत आणि त्याचबरोबर याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम कशा प्रकारचे आहे याचा स्टडी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याची या ठिकाणी एक लिस्ट केली आहे. ओके, हे जे काही इम्पॉर्टंट इंडियन लेजिस्लेशन्स आहेत सेफ्टी आणि हेल्थचे त्यांची या ठिकाणी काय केली आहे एक लिस्ट तयार केली आहे. तर ती लिस्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये अनेक लेजिस्लेशन आहेत. लेजिस्लेशन म्हणजे काय तर कायदे आहेत. तर ते कायदे कोणते आहेत जे सेफ्टी आणि हेल्थसाठी बनवले आहेत. तर फर्स्ट लेजिस्लेशन आहे द फॅक्टरीज ॲक्ट 1948. ओके, यामधील या सेफ्टी आणि हेल्थ जी वर्कर्सना प्रोव्हाइड केली जाते त्यांच्यासाठी अनेक लेजिस्लेशन म्हणजे अनेक कायदे बनवलेले असतात. त्यांची प्रोव्हिजन जे आपले इंडियाचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे यामध्ये केली आहे. तर यामधील जो फर्स्ट लेजिस्लेशन आहे तो आहे फॅक्टरीज ॲक्ट 1948. त्यानंतर सेकंड लेजिस्लेशन आहे द मायनर्स ॲक्ट 1952. थर्ड इज द कॉन्ट्रॅक्ट लेबर मीन्स रेग्युलेशन अँड अबॉलिशन ॲक्ट 1970. नेक्स्ट इज द डॉक वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ॲक्ट 1986. नेक्स्ट इज द ॲप्रेंटाइज ॲक्ट 1961. Next is the Plantation Labor Act 1951, the Explosive Act 1884, the Petroleum Act 1933, Indian Electricity Act 1910, the Dangerous Machines Regulation Act 1983, Indian Atomic Energy Act 1962, Radiological Protection Rules 1971, Manufacture, Storage and Import of Hazardous Chemicals Rules 1989.
In addition, there are 3 key legislation covering payment of compensation to workers and providing health services. They are: first is the Workmen's Compensation Act 1923, the Employees State Insurance Corporation Act 1948, and the Maternity Benefits Act 1961. तर हे काय आहेत, हे कशाचे ॲक्ट्स आहेत, तर जे वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड केली पाहिजे, ती कशी प्रोव्हाइड केली पाहिजे, त्याचे प्रोव्हिजन्स कोणकोणते आहेत, तर त्यासाठी फर्स्टली काय केले आहेत, हे सर्व ॲक्ट, हे लेजिस्लेशन या सेफ्टी आणि हेल्थ वर्कर्सना प्रोव्हाइड करता यावी यासाठी करण्यात आले आहेत. त्यांची ही एक मोठी एक लिस्ट आहे. या ॲक्ट्सच्या द्वारे काय केली जाते, जे काही वर्कर्स आहेत त्यांना सुरक्षितता आणि त्यांना योग्य प्रकारचे आरोग्य मिळवावे यासाठी हे ॲक्ट करण्यात आले आहेत. हे सर्व काय आहेत, इम्पॉर्टंट असे इंडियन लेजिस्लेशन आहेत जे सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड करण्यासाठी केले जाते. तर ते ॲक्ट कोणकोणते आहेत, तर फर्स्ट ॲक्ट आहे द फॅक्टरीज ॲक्ट 1948. बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणले की त्या ठिकाणी फॅक्टरी आली. मग या फॅक्टरीमध्ये अनेक ॲक्सिडेंट्स होत असतात. मग जे काय फॅक्टरीमध्ये जे वर्कर्स काम करतात त्या वर्कर्सना सुरक्षितता प्रोव्हाइड करणे अत्यंत गरजेचे असते, कारण ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंट्स होण्याची ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आणि असे ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय होत असते, तर जे काही वर्कर्स आहेत त्यांना इंजुरी होते. त्याचबरोबर मग ती इंजुरी ही लहान होईल किंवा मोठी असेल, मग त्यामधून त्या वर्कर्सचा जीव जाण्याची देखील शक्यता असते, तो मृत्यू होण्याची शक्यता असते. मग अशी दुर्घटना त्या ठिकाणी होऊ नये यासाठी काय केलं आहे, हा फॅक्टरीज ॲक्ट 1948 पास केला गेला. आणि त्याच्यामधून जे काही वर्कर्स आहेत त्यांची सुरक्षितता ही या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग त्यांना अशी सुरक्षितता देण्यासाठी असा फॅक्टरीज ॲक्ट या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि या फॅक्टरीज ॲक्टच्या माध्यमातून त्या फॅक्टरीमध्ये जे वर्कर्स काम करतात त्यांना या फॅक्टरीज ॲक्टमध्ये जे काही प्रोव्हिजन्स केले आहेत त्याच्याद्वारे त्या वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर सेकंड ॲक्ट आहे दी मायनर्स ॲक्ट 1952. तर हा जो काही मायनर्स ॲक्ट आहे तो कधी इंट्रोड्यूस केला गेला, तर 1952 हा मायनर्स ॲक्ट आला आहे. त्याच्याद्वारे देखील या वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड करायचे, त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचे काम या ॲक्टद्वारे केले जाते. त्यानंतर यामधील थर्ड ॲक्ट आहे दी कॉन्ट्रॅक्ट लेबर. दी कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 1970. तर हा जो कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट आहे तो किती साली आला, तर तो 1970 इंट्रोड्यूस करण्यात आला. तर कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट हा काय आहे, तर काय केले जाते, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जे काही फॅक्टरी आहे त्या ठिकाणी अशा लेबर्सना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामावर घेतले जाते. त्या ठिकाणी त्या वर्क करण्यासाठी घेतले जाते. आणि असं कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर जो काही ॲग्रीमेंट साईन केला जातो त्या ॲग्रीमेंटद्वारे काय होत असते, तर त्या लेबरला काही वेळा काय होत असते, मोठ्या प्रमाणावर काम करावे लागते. कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केला जातो, तर जे काही काम ठरवून दिलेले आहे ते त्यांनी कंप्लीट केले पाहिजे असा करार यामध्ये होत असते. ॲग्रीमेंट अशा प्रकारचं या ठिकाणी होत असतो. मग त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टद्वारे काय केले जाते, जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वर्कर्स फॅक्टरीमध्ये कामाला घेतले जातात तर त्यांच्या सुरक्षितेसाठी असे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तयार करण्यात आले आहे. आणि अशी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा 1970 इंट्रोड्यूस करण्यात आला आणि तो रेग्युलेशन आणि अबॉलिशन याच्याशी
रिलेटेड आहे. त्यानंतरचा ॲक्ट आहे किंवा लेजिस्लेशन आहे दी ॲप्रेंटाइज ॲक्ट 1961. तर हा ॲप्रेंटाइज ॲक्ट हा 1961मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. त्यानंतरचा ॲक्ट आहे द प्लांटेशन लेबर ॲक्ट 1951. ओके, प्लांटेशन लेबर ॲक्ट कधी आला तर 1951मध्ये हा प्लांटेशन लेबर ॲक्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. त्यानंतर एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 1884. ओके, त्यानंतर पेट्रोलियम ॲक्ट 1933, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 1910, द डेंजरस मशीन्स ॲक्ट 1983. ओके, यामधील महत्त्वाचा ॲक्ट कोणता आहे तर डेंजरस मशीन्स ॲक्ट 1983. तर डेंजरस मशीन ॲक्ट 1983मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. तो कशासाठी बनवण्यात आला तर मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये अत्यंत मोठमोठ्या अशा मशिनरीज असतात, इक्विपमेंट्स असतात, त्याच्याद्वारे काय केले जाते त्या ठिकाणी जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस असतील ते बनवण्याचे, ते प्रोड्यूस करण्याचे काम केले जाते. मग अशा जे काही मशिनरीज आहेत, जे काही इक्विपमेंट आहेत त्या कशा असतात, डेंजरस असतात, धोकादायक असतात. त्या कधी बंद पडतील आणि मध्येच त्यांना काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे अशा काही ज्या डेंजरस मशिनरीज आहेत त्याच्यामुळे काय होत असते, जे काही वर्कर्स आहेत त्यांना हानी पोहोचू शकते, त्यांना इंजुरी निर्माण होऊ शकते. मग अशी इंजुरी निर्माण होऊ नये यासाठी त्यांना सेफ्टी प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. आणि यासाठी हा डेंजरस मशीन्स ॲक्ट 1983मध्ये बनवण्यात आला, तो त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला. द डेंजरस मशीन ॲक्ट हा कधी आला तर 1983मध्ये. त्यानंतर आहे इंडियन ऑटोमिक एनर्जी ॲक्ट 1962. ओके, इंडियन ऑटोमिक ॲक्ट 1962मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. त्यानंतरचा ॲक्ट आहे रेडिओलॉजिकल प्रोटेक्शन रूल्स 1971. ओके, रेडिओलॉजिकल प्रोटेक्शन रूल्स हा ॲक्ट 1970मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि लास्ट ॲक्ट आहे मॅन्युफॅक्चर, स्टोरेज अँड इम्पोर्ट ऑफ हार्जडस केमिकल्स रूल्स 1989. तर असे व्हरियस ॲक्ट्स आहेत, त्यांची ही काय आहे लिस्ट आहे. आणि या ॲक्ट्सद्वारे काय केले जाते, जे काही वर्कर्स आहेत त्यांना सेफ्टी आणि त्यांना हेल्थ या ॲक्टच्याद्वारे प्रोव्हाइड करण्याचे काम केले जाते. जर त्यांना योग्य प्रकारची सेफ्टी त्या ठिकाणी मिळत नसेल तर ते काय करू शकतात, त्या कंपनीबद्दल कोर्टामध्ये दाद मागू शकतात की आम्हाला त्या ठिकाणी अशी आम्हाला काय केली जाते, सेफ्टी प्रोव्हाइड केली जात नाही. ओके, यासाठी ते या ॲक्टच्याद्वारे अनेक प्रोव्हिजन्स यामध्ये केले आहेत की ज्या कंपनी फॉलो करते आणि या ॲक्टच्याद्वारे काय करते, जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सुरक्षितता कशी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करता येईल याकडे लक्ष देत असते, त्याकडे फोकस करते. त्यानंतर ओके, यामधील जे काही लेजिस्लेशन आहेत ते आपण पाहिलेच, पण यामधील अत्यंत इम्पॉर्टंट असे 3 की लेजिस्लेशन आहेत. ओके, आपण त्या लेजिस्लेशनची लिस्ट या ठिकाणी पाहिली आहे, परंतु त्यापेक्षाही आणखीन अत्यंत इम्पॉर्टन्स असे या ठिकाणी 3 लेजिस्लेशन्स आहेत. तर ते कशाशी रिलेटेड आहेत तर पेमेंट ऑफ कंपेन्सेशन टू वर्कर्स. ओके, ज्या वर्कर्सना जे कंपेन्सेशन दिले जाते, ज्याचे पेमेंट केले जाते त्याच्याशी रिलेटेड हे लेजिस्लेशन आहेत. अँड प्रोव्हाइडिंग हेल्थ सर्व्हिस, आणि जे वर्कर्सना हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याच्याशी रिलेटेड हे 3 इम्पॉर्टंट ॲक्ट्स आहेत. तर ते लेजिस्लेशन म्हणजे ते कायदे कोणते आहेत तर फर्स्ट आहे द वर्कमेन्स कंपेन्सेशन ॲक्ट 1923. सेकंड आहे द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्सी कॉर्पोरेशन ॲक्ट 1948. अँड थर्ड आहे द मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट 1961. ओके, तर हे कोणकोणते ॲक्ट्स इम्पॉर्टंट आहेत यामधील, ज्यांचा संबंध जे काही वर्कर्सना कंपेन्सेशन दिले जाते, ज्याची पेमेंट केली जाते आणि वर्कर्सना हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याच्याशी रिलेटेड आहेत. तर यामध्ये
3 इम्पॉर्टंट असे ॲक्ट्स आहेत. तर फर्स्ट ॲक्ट आहे वर्कमेन्स कम्पेन्सेशन ॲक्ट 1923. तर हा जो वर्कमेन कम्पेन्सेशन ॲक्ट आहे तो 1923 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. तर कम्पेन्सेशन म्हणजे काय? ओके, व्हॉट इज मीन बाय कम्पेन्सेशन? तर जो वर्कर्स आहे, जो एम्प्लॉय आहे, तो प्रत्येक फॅक्टरीमध्ये, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये काम करीत असतो. मग तो जे काही काम करतो, ओके, ज्या ऑर्गनायझेशन तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्यासाठी त्याला वेजेस आणि सॅलरी दिली जाते. त्याचबरोबर त्या वेजेस अँड सॅलरीबरोबर त्याला जे ॲडिशनल जे पेमेंट केले जाते त्याला कम्पेन्सेशन असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे काय, जे काही वर्कर्स आहेत ज्याने जे परफॉर्मन्स केला असेल, ज्या ठिकाणी काम केले असेल, ज्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले असेल, तर त्यांच्यासाठी त्यांनी जे काही काम केले आहे त्याच्या कामाचा मोबदला म्हणून असे कम्पेन्सेशन हे दिले जाते. मग वर्कमेन कम्पेन्सेशन ॲक्ट हा 1923 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. तर कशासाठी इंट्रोड्यूस करण्यात आला? तर जे काही वर्कर्स आहेत त्यांना योग्य त्या प्रकारे कम्पेन्सेशन म्हणजे त्यांची वेज, त्यांची सॅलरी दिली जाते की नाही, त्याच्यामधून काय होत असते, त्यांची सेफ्टी या ठिकाणी क्रिएट केली जाते. त्यासाठी हा वर्कमेन्स कम्पेन्सेशन ॲक्ट तयार करण्यात आला आणि तो 1923 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. त्यानंतर यामधील सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्ट म्हणजे द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1948. ओके, कोणता यामधील अत्यंत इम्पॉर्टंट ॲक्ट आहे? द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1948. तर इन्शुरन्स, व्हॉट इज मीन बाय इन्शुरन्स? तर इन फ्युचरमध्ये जर काही नुकसान, एखादी काही घटना घडली, काही ॲक्सिडेंट झाला, तर त्याच्यामधून नुकसान होण्याची शक्यता असते. ओके, कारण जे काही फ्युचरमध्ये होणार आहे ते सध्या आपण सांगू शकत नाही. ते फ्युचरमध्ये नॅचरली होईल किंवा मॅन्युअली होईल. मग ज्या काही ॲक्सिडेंट्स होतील त्याच्यामधून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी असा इन्शुरन्स म्हणजे विमा घेतला जातो. यामध्ये ज्या व्यक्तीचा विमा घ्यायचा आहे, ओके, असा विमा कशाचाही घेता येतो. ओके, विमा याचे 2 टाईप्स आहेत, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. मग विमा हा व्यक्तीचा असतो किंवा त्याचबरोबर एखादी असेट असेल, एखादी मालमत्ता असेल, त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये मोठमोठ्या मशिनरीज असतात, इक्विपमेंट्स असतात आणि त्या ठिकाणी जे वर्कर्स काम करत असतात त्या वर्कर्सचा काय केला जातो, इन्शुरन्स काढला जातो. त्या ठिकाणी जे मशिनरी इक्विपमेंट्स असतात त्यांचा इन्शुरन्स काढला जातो. कारण इन फ्युचरमध्ये जर त्या ठिकाणी काय ॲक्सिडेंट्स घडले, काय फॉर एक्झाम्पल काही चोरी झाली, जे काही मशिनरी आहे ती मशिनरी चोरीलाच गेली, मग अशामधून काय होतो, तर त्या कंपनीला लॉस होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामधून ओके, तर वर्कर्सना या इन्शुरन्सद्वारे काय केले जाते, सेफ केले जाते. ओके, त्यांना त्या ठिकाणी जे काही काम करतायत तर ते काम करताना जर त्यांना एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे, त्यांचे नुकसान होणार आहे. जर नुकसान झाले तर त्याची भरपाई कशी करता येईल यासाठी हा इन्शुरन्स या ठिकाणी घेतला जातो. आणि त्यांची जी काही लाईफ आहे त्या वर्कर्सची, त्या एम्प्लॉयची लाईफ या ठिकाणी सुरक्षित केली जाते. यासाठी हा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट कशासाठी, त्या वर्कर्ससाठी हा द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1948 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्यामधून त्या वर्कर्सना सेफ्टी देण्याचे काम केले जाते. त्यानंतरचा यामधील थर्ड नंबरचा आणि अत्यंत इम्पॉर्टंट असा लेजिस्लेशन आहे, कायदा आहे, तो म्हणजे दी मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट 1961. ओके, हा प्रत्येक व्यक्तीला याची मॅटर्निटी काय पाहिजे असते, बेनिफिट्स देणे आवश्यक आहे. मग अशी मॅटर्निटी बेनिफिट्स देण्यासाठी काही ना काही कायदे केले पाहिजे. कारण जेव्हा कायदे केले जातात तेव्हा ती कंपनी काय करते, असे कायदे फॉलो करते. कारण हे सर्व लिगली असतं
आणि कंपनी बेकायदेशीरपणे बिझनेस करू शकत नाही. जर एखाद्या एम्प्लॉईला मॅटर्निटी लीव्ह हवी असेल, मॅटर्निटी बेनिफिट्स हवे असतील, तर तो या ॲक्टच्याद्वारे काय करू शकतो, त्या कंपनीकडे मागू शकतो आणि ही कंपनी त्याला नाही म्हणू शकत नाही. यासाठी हे मॅटर्निटी बेनिफिट्स त्या व्यक्तीला मिळवावेत, ओके, त्या वर्कर्सला मिळावेत. यासाठी हा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि तो किती साली इंट्रोड्यूस करण्यात आला, तर 1961मध्ये हा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि त्याच्यामधून जे काही वर्कर्स आहेत त्यांना सुरक्षितता प्राप्त करून देण्यासाठी हा ॲक्ट या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला. कारण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येकाला अशी मॅटर्निटी बेनिफिट्सची आवश्यकता असते. त्या ठिकाणी मेन वुमेन अशी काय करत असतात, काम करीत असतात. मग त्यांना मॅटर्निटी सुट्टी देणे आवश्यक आहे, कारण की तो त्यांच्या लाईफमधील अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट असतो. मग ज्या वेळेस त्या वर्कर्सना असे बेनिफिट्स दिले जातात, मग ते बेनिफिट्स त्या कंपनीने त्यांना प्रोव्हाइड करावे. कारण काही वेळेस काय कंपनी करते, तर त्यांचे असे जे काही बेनिफिट्स आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करत नाहीत. मग काय होते, जे काही वर्कर्स आहेत ते डिससॅटिस्फाय होतात. त्यांची जी काही सुरक्षितता आहे त्या या ठिकाणी ते असुरक्षित आहे असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना अशा वेगवेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करून, कोणकोणते फॅसिलिटी, तर कंपेन्सेशन देऊन, त्यांना इन्शुरन्स त्यांचा काढून त्यांना सुरक्षित केले जाते, त्यांना मॅटर्निटी बेनिफिट्स दिले जातात. आणि यासाठी असे व्हेरियस ॲक्ट्स या ठिकाणी काय केले आहेत, इंट्रोड्यूस करण्यात आले. त्या वर्कर्ससाठी, त्या एम्प्लॉयसाठी ॲक्ट्स बनवण्यात आले, जेणेकरून काय केले पाहिजे, त्यांचे सुरक्षितता निर्माण व्हावी, त्यामधून क्रिएट व्हावी, त्यांचं हेल्थ त्यांना सुरक्षित वाटावे. यासाठी हे सर्व ॲक्ट्स या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर ते कोणकोणते ॲक्ट्स आहेत, तर फर्स्ट ॲक्ट आहे द फॅक्टरीज ॲक्ट 1948, द मायनर्स ॲक्ट 1952, द कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉलिशन ॲक्ट 1970, द डॉक वर्कर्स हेल्थ अँड वेलफेअर ॲक्ट 1986, त्यानंतर द ॲप्रेंटाइज ॲक्ट 1961, द प्लांटेशन लेबर ॲक्ट 1951, द एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 1884, the Petroleum Act 1933, the Electricity Act 1910, the Dangerous Machines Regulation Act 1983, Indian Atomic Energy 1962, Radiological Protection Rules 1971, Manufacture, Storage and Import of Hazardous Chemicals Rules 1989, and this very important legislation relating the safety and health. And the three key legislation covering payment of compensation to workers and providing health services. First is the Workmen's Compensation Act 1923, the Employees State Insurance Corporation Act 1948, the Maternity Benefits Act 1961. तर अशा प्रकारचे हे जे काही लेजिस्लेशन आहेत, जे कायदे आहेत, ज्यांच्याद्वारे त्या वर्कर्सना ते सेफ असल्याचे, त्यांना हेल्थी असण्याचे भासून देण्यासाठी त्यांच्यासाठी असे कायदे या ठिकाणी बनवण्यात आले आहे. आणि या कायद्यांच्याद्वारे काय केलं आहे, तर वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स त्यामध्ये तयार करण्यात आले आहेत, त्या बनवल्या आल्या आहेत. आणि त्याच्याद्वारे त्या वर्कर्सना सेफ्टी फील करण्याचे काम, त्यांना सुरक्षितता देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. तर ते कायदे कोणते आहेत, ते लेजिस्लेशन कोणते आहेत, हे आपल्या इंडियामधील अत्यंत इम्पॉर्टंट लेजिस्लेशन्स आहेत, जी वर्कर्सना सुरक्षितता प्रोव्हाइड करते, त्यांचे हेल्थ चांगले ठेवण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर त्याची ही लिस्ट आहे. ती लिस्ट कोणती आहे, ते ॲक्ट्स कोणते आहेत, ते कधी इंट्रोड्यूस करण्यात आले, त्यांचे इयर कोणते आहे, ते कशाशी रिलेटेड आहेत, त्याच्यामधून त्या वर्कर्सना कसा बेनिफिट्स प्राप्त होतात, कसे बेनिफिट्स दिले जातात, याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आपण तुमचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्सचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तो तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्स देण्यात आले आहे. पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर
2009. तर जो पेपर नंबर 8 आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स देण्यात आले आहेत. ओके, त्याच्यामध्ये 1 ते 4 असे टॉपिक्स देण्यात आले आहेत. त्याच्यामधून तुम्ही या ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करणार आहात. तर जे काही पेपर नंबर 7 आहे त्याच्यामधील जो युनिट नंबर 4 आहे त्याच्यामधील ओके आपण आज नवीन कंटेंटचा स्टडी केला आहे. तर तो कंटेंट कोणता होता, तर इम्पॉर्टंट इंडियन लेजिस्लेशन कव्हरिंग सेफ्टी अँड हेल्थ अँड दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. तर याच्यामध्ये आपल्या इंडियामध्ये जे काही लेजिस्लेशन्स आहेत सेफ्टी आणि हेल्थ ज्याच्यामध्ये कवर केली जाते ते इम्पॉर्टंट इंडियामधील लेजिस्लेशन कोणते आहेत, ते कायदे कोणते आहेत, ते ॲक्ट्स कोणकोणते आहेत, त्यांचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.